मध्यंतरी एक आठवडा गेला. देवदत्त आपल्या कामावर हजर झाला होता. सकाळी तो 5:30ला उठे. 6 वाजता प्रभाकर बरोबर बॅडमिंटन खेळायला जाई. कॉलेजात असताना तो कॉलेजचा चॅम्पियन होता. नोकरी लागून सारंगपूरला गेल्यावर त्याचा सराव सुटला. प्रभाकर शाळा कॉलेजपासून त्याचा मित्र होता. त्याचे स्कूटर दुरुस्तीचे दुकान होते, शिवाय एजन्सी होती. खेळून तो 7:30ला घरी येई. चहा पिऊन खाऊन तो एमकॉमच्या क्लासला जाई. मग आंघोळ करून जेवून बँकेत जाई. संध्याकाळी घरी येऊन चहा फराळ करून तो लॉ कॉलेजात जाई. 9:30ला घरी येई. तो येण्यापूर्वीच भैयासाहेब, भाऊसाहेब यांची जेवणे आटोपलेली असत. मंजुषा 9 वाजता जेवून झोपी जाई. गोरीमा आपल्या खोलीत नामस्मरण करीत पथारीवर पडलेली असे. अपर्णा जेवणाच्या टेबलावर त्याची वाट बघत वाचित बसलेली असे. देवदत्त आला की नेहमीप्रमाणे जेवणघराच्या दाराशी क्षणार्ध थांबून म्हणे, "विनी, मी आलोय," आणि तो वर जाई. ती पुस्तक जागेवर ठेवून जेवण गरम करून सगळी भांडी टेबलावर आणून ठेवी. तो हातपाय धुवून आत आला की ती ताटे वाढून घेई. जेवणाला सुरुवात होई. इकडचे तिकडचे म्हणजे त्याच्या क्लास कॉलेजचे बोलणे होई. वैशालीचा घडून गेलेल्या घटनेचा तो चुकून सुद्धा उल्लेख करीत नव्हता आणि अपर्णेच्या मनात या घटनेशिवाय दुसरे विचार येत नव्हते. त्या दिवशी रात्री जेवताना तिने म्हटले, "भाऊजी, वैशालीला जाऊन आता 15 दिवस होतील. तिचं पत्र नाही." "नसेल असं म्हणून कसं चालेल? तुम्ही तिला पत्र पाठवा." "काही जरुरी नाही." "नाही कशी? सगळ्यांना आहे. सकाळी भैयासाहेब म्हणत होते, देऊला पुण्याला पाठवून तिला घेऊन यायला सांग." "मी जाणार नाही. तिची इच्छा असली तर ती येईल." आणि मग बोलणे बंद करून जेवून तो वर निघून गेला. भैयासाहेबांनी सकाळीच म्हटले होते, "अपर्णे, अगं 15 दिवस होतील. सुनबाई अजून माहेराहून आली नाही आणि देऊही तिला घ्यायला गेला नाही. इथे आल्यापासून देऊचे पाऊल घरात ठरत नाही. सकाळी बॅग घेऊन बाहेर पडतो आणि रात्री उशिरा घरी येतो. काय चाललंय काय हे? हे असे बेजबाबदारीचे वागणे. अगं, नवीन लग्न झालेले हे जोडपे." ते चिडले होते. ती काही बोलली नाही. दोघांचं काहीतरी बिनसलंय हे निश्चित. जज्जांच्या घरच्या आमंत्रण प्रकरणापासून वैशाली भडकलेली होती. दोघांची काहीतरी बोलाचाली झाली असावी आणि म्हणूनच ती संतापून एकाएकी निघून गेली असावी. देऊ भाऊजी तसे शांत आहेत, विचारी आहेत, पण त्यांना गैर काही सहन होत नाही. काय झालं असेल कोण जाणे. त्या बाबतीत देऊ भाऊजी एक अवाक्षरही काढीत नाहीत. असू दे, उद्या गोरीमाना विचारून आपणच मोठेपणे तिला समजुतीचं पत्र लिहावं. तिच्या आईलाही लिहावं. घरे टिकवायची तर कमीपणा घेतला म्हणून काही बिघडत नाही. माणसाचे खरे स्वभाव सहवासाशिवाय समजत नाहीत. असू दे. अपर्णानं विचार करीत आपलं जेवण संपवलं. खालचं सगळं आवरलं. ती वर गेली तेव्हा त्याच्या खोलीत अंधार दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लायब्ररीत जाण्यापूर्वी भैयासाहेब नेहमीप्रमाणे चहा घेण्यासाठी झोपाळ्यावर बसले होते. अपर्णाने त्यांना चहा आणून दिला तेव्हा त्यांनी म्हटले, "देऊ आला का?" तिने म्हटले, "येऊन चहा घेऊन क्लासला गेलेत." "क्लासला? आता कुठल्या क्लासला जातोय हा?" तिने किंचित हसून म्हटले, "सकाळी ते कॉमर्सच्या क्लासला जातात, जेवून ऑफिसात जातात आणि संध्याकाळी लॉ कॉलेजच्या क्लासला जातात. त्यांनी त्या दिवशी आपणाला हे सगळं सांगितलं होतं, पण आपल्या ते लक्षात राहिलं नाही." "खरं आहे, विसरलो. माझी स्मृती दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले. बरं, मग रात्री त्याचं जेवण झालं की त्याला माझ्याकडे पाठवून दे." "हो, पाठवते ना." ते चहा घेऊन निघून गेले. ती आपल्या उद्योगाला लागली. देवदत्त नेहमीप्रमाणे जेवून ऑफिसात गेला. टपालवाला भाऊसाहेबांच्या ऑफिसात टपाल देऊन गेला.
अलीकडे अपर्णा नमुताईंच्या पत्राची वाट पाहत होती. कारण जाताना तिने सांगितलं होतं की कल्याणला गेल्यावर मी रघु अण्णांना वैशालीच्या घरी पाठवते आणि काय प्रकार आहे ते सगळं कळवते. पण अद्याप त्यांच्याकडून पत्र आलं नव्हतं. तेव्हा आता अधिक वाट न बघता आपणच वैशालीला पत्र पाठवावे असे तिने मनाशी ठरवले. भाऊसाहेब आंघोळीला गेले. नंतर रोजच्या प्रमाणे त्यांचे जेवण झाले. थोड्या वेळाने त्यांचा कारकून कोर्टाच्या कागदपत्रांचे दप्तर घेऊन रोजच्या क्रमाप्रमाणे पायऱ्या उतरला. तो चौकातून जाताना दिसला की अपर्णा आतून येऊन ओसरीच्या दाराशी उभी राहिली. आपल्या ऑफिसातून बाहेर पडलेल्या भाऊसाहेबांची पावले जेवणघराच्या दाराशी येताच थोडी मंदावत दारात उभ्या असलेल्या पत्नीकडे ते ओझरती नजर टाकीत. तिच्या ओठी हलकेसे स्मित उमटे. मग ते तसेच पुढे ओसरीच्या पायऱ्या उतरून जात. ते चौकातून पुढच्या पायऱ्या उतरून जाईपर्यंत ती दारातच उभी राही. मूक निरोप देण्या घेण्याचा हा रोजचा क्रम असे. रोजच्या क्रमाप्रमाणे अपर्णा दाराशी उभी राहिली होती. भाऊसाहेब दाराशी येताच थबकले. तिच्या हाती एक पाकिट देत त्यांनी म्हटले, नमुताईचे हे एक पत्र आले, वाचून ठेवा. तिने ते पाकिट हाती घेतलं. भाऊसाहेब पायऱ्या उतरून निघून गेले. नमुताईचं पत्र? काय बरं लिहिलं असेल त्याने? मन व्यग्र करणारं काहीतरी असावं. कारण आपल्या नवऱ्याचं आज जेवणात लक्ष नव्हतं. मागचा भात त्यांनी नावालाच घेतला. कोर्टात एखादी महत्वाची केस असली म्हणजे जेवणात त्यांचे लक्ष राहत नाही. मन व्यग्र झालंय का? सकाळी टपाल आलं त्यावेळी त्यांनी ते आपणाला दिलं नाही. का बरं? नाहीतर कौटुंबिक पत्रे ते नुसती नजर टाकून तर कधी तशीच न फोडता कारकुना हाती आपल्याकडे पाठवून देतात. मग आजचं हे पत्र म्हणजे? अपर्णे! भैयासाहेब आपल्या खोलीतून हाक मारीत बाहेर आले. भाऊ गेला का जेवून? आपण बराच वेळ दारातच उभे आहोत याचं तिला भान आलं. हो, आपलं ताट वाढतेच, आपण यावे. भैयासाहेब जेवून गेले. गोरीमाचे आणि तिचे जेवण झाले. सगळं आवरून स्वयंपाकीण बाई निघून गेली. भैयासाहेब आणि गोरीमा आपापल्या खोलीत वामकुक्षी करीत पडले. अपर्णा बाहेर ओसरीवर एका खुर्चीत बसली आणि तिनं ते पत्र वाचलं. रघुअण्णा वैशालीच्या घरी गेल्याची, तिथे झालेल्या सविस्तर बोलण्याची सगळी हकीकत त्याने लिहिली होती. आणि लिहिलं होतं, रघुभाऊजी जाऊन आल्यानंतर आपण स्वतःहून एकदा प्रयत्न करावा, या दोघींना समजावून सांगावे म्हणून त्यांच्याकडे जाण्याचा विचार केला. पण रघुभाऊजीने म्हटलं, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेणारी ती बाई नाही. फार ताठ्याची आहे आणि दुराग्रही आहे. तुम्ही गेलात तर तुमचा अपमान करील. मीच पुन्हा एकदा जाऊन येतो. गेल्या रविवारी ते जाऊन आले. माझी त्यांना भेटायला येण्याची इच्छा आहे असेही त्यांनी त्या बाईला सांगितलं. तेव्हा तिनं उद्धटपणे सांगितलं, कुणीही भेटायला आले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आमच्या अटी पूर्ण झाल्याशिवाय माझ्या मुलीला मी सासरी पाठवणार नाही. रघुभाऊजींनी चिडून विचारलं, म्हणजे तुम्ही मुलीला कायमची माहेरी ठेवणार आहात का? तेव्हा त्या बाईने बिनदिक्कत म्हटले, तशी तुम्ही वेळ आणली तर ठेवी नाही. आम्ही समर्थ आहोत. केवढं त्या बाईचं हे धारिष्ट्य! जिथं आईचंच मुलीला उत्तेजन आहे, मुलीचं हिताहित जिला कळत नाही, तिथं अधिक बोलणं व्यर्थ आहे. वडील बिचारे सज्जन भले आहेत, पण बायको पुढे त्यांचं काहीही चालत नाही. तेव्हा आता यातून मार्ग कसा काढायचा तो तुम्ही तिथं सर्वानुमते ठरवा. अपर्णानं पत्राची घडी करून पाकिटात ठेवली. वैशाली एकाएकी का निघून गेली? दोघात काय घडलं? दोघांचं काय बिनसलं? याचा तिला आता उलगडा झाला. संध्याकाळी 4:30 वाजता रोजच्या प्रमाणे भाऊसाहेब घरी आले. चहा घ्यायला जेवणघरात येऊन बसले. गोरीमा पण येऊन बसल्या. त्या नेहमीप्रमाणे 4 वाजता देवळात प्रवचनाला जाण्यापूर्वी चहा घेण्यासाठी जेवणघरात आल्या. तेव्हा अपर्णानं त्यांना म्हटलं होतं,
आज आपण प्रवचनाला नाही गेलात तर नाही का चालणार? त्याने काहीशा आश्चर्यानं विचारलं. का ग, काही काम आहे का? हो, हे येईपर्यंत आपण थांबावं. आणि तिने ते पत्र त्यांना वाचायला दिलं होतं. एवढ्या थराला या गोष्टी जातील असं वाटलं नव्हतं. अपर्णा काही बोलली नव्हती. चहा आणण्याच्या निमित्ताने ती स्वयंपाकघरात गेली. तिनं आणलेला चहा घेऊन गोरीमा आपल्या खोलीत येऊन बसल्या. आजपर्यंत या घरात कधी असं घडलं नव्हतं. विचारमग्नावस्थेत त्या तशाच बसून राहिल्या होत्या. भैयासाहेबांना आत्ताच हे कळवावे, अगर त्यांना हे पत्र वाचायला द्यावे असं तिला वाटत नव्हतं. मागाहून जपून हलकेच त्यांना या गोष्टीची कल्पना द्यावी असे तिने मनाशी ठरवले आणि रोजच्याप्रमाणे त्यांच्या खोलीत ती त्यांना चहा देऊन आली. भाऊसाहेब चहा घ्यायला येऊन बसले तेव्हा अपर्णा गोरीमांच्या खोलीत डोकावली. आपण आत येताना? गोरीमा जेवण घरात येऊन बसली. त्यांनी म्हटले, भाऊ, पत्र वाचलंस ना? हो. ती बाई मोठी चमत्कारिक दिसते. स्वतःच्या मुलीला जर ही अशी शिकवण देते आहे. भाऊसाहेबांनी मध्येच म्हटलं, पण तिला वेगळं बिऱ्हाड करायचं आहे तर करू दे, त्यात काही बिघडत नाही. गोरीमाने म्हटलं, इथे विरुद्ध कोण जातंय? खुशाल करू दे वेगळं बिऱ्हाड, मांडू दे वेगळी चूल. अरे आता या वाड्यात माणसे उरलेत किती? आणि देऊची ही बदलीचीच नोकरी आहे ना. काही वर्षांनी तोही बाहेर जाईल, पण तिला तेवढा धीर नसेल. ठीक आहे, या वाड्यात तिला वेगळं बिऱ्हाड करू दे, वरची सगळी माडी तिला घेऊ दे. तू अपर्णा खालच्या मजल्यावर या, म्हणजे घरातल्या घरात झाकली मूठ राहील. तिला स्वतंत्रपणे तिच्या मनाप्रमाणे खुशाल सुखाने संसार करू दे. भाऊसाहेबांनी अपर्णाला म्हटलं, देऊ आल्यावर काय ते ठरवा. आणि चहा पिऊन ते उठून आपल्या ऑफिसात गेले. गोरीमानं म्हटलं, अपर्णे, आता तूच काय ते बघ, ठरव. आतापर्यंत हे घर तू उभं ठेवलंस, तेव्हा आता या घराण्याची अब्रू जाऊ नये एवढंच माझं म्हणणं. माझे दिवस आता राहिलेत किती? आणि त्या उठून देवळात निघून गेल्या. थोड्या वेळाने भाऊसाहेबही बाहेर गेले. अपर्णा टेबलावर तशीच बसून राहिली. हे म्हणून गेले, काय ते तुम्हीच ठरवा, म्हणजे सगळी जबाबदारी माझ्यावर. अपर्णे, या घराची अब्रू जाऊ नये एवढंच माझं म्हणणं. लग्न होऊन या वाड्यात पाऊल टाकल्यानंतर या क्षणापर्यंतचा सगळा जीवनपट तिच्या नजरेसमोर उभा राहिला. कुटुंब म्हटलं की त्यातल्या माणसांची स्वभाव भिन्नता आलीच. त्या सगळ्यांच्या कलाने घेत, पडेल ती जबाबदारी पार पाडीत, सगळ्यांची मर्जी राखीत, त्याचबरोबर त्यांनी केलेलं कौतुक झेलीत, चार चौघात केलेली वाखाणणी ऐकत आलो. या घरात विशिष्ट शिस्त आहे, तशी मोकळीकही आहे. कुटुंबात असणारी बंधनही आहेत. एकमेकांच्या सोयी बघणे, जमवून जुळवून घेणे, हे कुठंही माहेरी असलो तरी करावेच लागते. पाठीला पाठ लावून आलेल्या भावंडांचे स्वभाव सुद्धा सारखे कसे असतील? दुसऱ्याला प्रिय होणं हा माणसाच्या सुखाचा मूलमंत्र नाही का? माहेर असो, सासर असो, घर असो, दार असो. त्या दिवशी देवभाऊजींचे लग्न झाल्यावर भैयासाहेब झोपाळ्यावर बसून आपल्या मित्राला सांगत होते ना, कुठचंही घर स्त्रीमुळे टिकतं आणि स्त्रीमुळेच मोडतं. वैशाली तशी स्वभावानं चांगली आहे, पण तिला जे वळण लावण्यात आलं आहे, तिच्यावर जे संस्कार घडवण्यात आलेत, व्यक्ती स्वातंत्र्याची भलतीच विकृत कल्पना तिच्या डोक्यात भरली नव्हे, भरवण्यात आले ती. तेवढ्यात विनी विनी हाका मारीत मंजुषा शाळेतून आली. अपर्णा उठली, आत गेली. मंजुषा कपडे बदलून हातपाय धुवून खायला येऊन बसली. खाता खाता तिनं विचारलं, विनी, काकू केव्हा येणार ग? काकू? का ग, एकदम काकूची आठवण झाली? अगं, माझ्या मैत्रिणींना तिला बघायची आहे, तिची ओळख करून घ्यायची आहे.
असं होय, म्हणत ती कामाच्या निमित्ताने मागच्या चौकात गेली. मंजुषा खाणे आटोपून शेजार घरी अभ्यासाला निघून गेली. थोड्या वेळाने देवदत्त ऑफिसमधून नेहमीप्रमाणे घरी आला. चहासाठी जेवणघरात टेबलावर येऊन बसला. तिनं फराळाची प्लेट त्याच्या पुढे ठेवली. कपात चहा ओतला. तो निमूटपणे खाऊ लागला. अलीकडे त्याचे बोलणे कमी झाले होते. त्याला पत्र द्यावं या विचारानं ती कपाटाकडे गेली, पण लगेच मागे परतली. नको, आत्ता नको. क्लासला जाण्याच्या घाईत नको. रात्री घरी येईल तेव्हाच देऊ. रात्री त्याचं जेवण झाल्यावर त्याच्या पुढं पाकिट ठेवीत तिनं म्हटलं, भाऊजी, पुण्याचं पत्र आलंय. तो तिथंच बसला. त्यानं ते पत्र वाचलं, तिथंच ठेवलं. ठीक आहे म्हटलं आणि तो वर निघून गेला. मध्यंतरी 5-6 दिवस तसेच निघून गेले. देवदत्तचा रोजचा कार्यक्रम नित्याप्रमाणे चालू होता. भाऊसाहेबांनी 2दा अपर्णाला विचारलं, देऊ काही बोलला का? नाही. मग त्याला विचारून घ्या, त्याचा विचार काय आहे. पण तिला विचारण्याचा धीर होत नव्हता आणि विचारायला निवांत असा वेळही मिळत नव्हता. तो जेवणापुरता आणि रात्री झोपण्यासाठी घरी येत होता. बाकी सबंध दिवस बाहेर क्लास, ऑफिस यात गुंतलेला असे. गोरीमानं म्हटलं, अपर्णे, देऊ पत्राच्या बाबतीत काही बोलतच नाही काय ग? अजून तरी काही बोलले नाहीत. मग त्याला एकदा स्पष्ट विचारून घे. तो स्वस्थ बसला म्हणून आपण किती दिवस हात जोडून बसायचं? आपण विचारणार का? नको, तूच विचार. तू त्याला नीट समजावशील. तुझ्या शब्दाबाहेर तो कधी जात नाही. घरातलं वातावरण कसं सुन्न होऊन गेलं होतं. त्या दिवशी रविवार होता. देवदत्तला उठायला थोडा उशीर झाला होता. तो चहा पिऊन रॅकेट घेऊन आला आणि भैयासाहेब आपल्या खोलीतून समोर ओसरीवर आले. त्यांना न पाहिल्यासारखं करून देवदत्त खालच्या मानेने झप झप पायऱ्या उतरू लागला. तेवढ्यात त्यांनी म्हटलं, कोण रे चाललंय? देऊ का? अरे देऊ, थांब जरा. नाईलाजाने तो थांबला, मागे वळला. मला हाक मारलीत? त्यानं जवळ येऊन म्हटलं, होय होय तुलाच. काय रे, बायकोला आणखी किती दिवस माहेरी ठेवणार आहेस? ती माहेरी गेल्यापासून तुझं घरात पाऊल नसतं. त्याने चीड दाबून मध्येच घाईघाईनं म्हटलं, मी सकाळी कॉमर्स क्लासला जातो. भैयासाहेबांनी त्याला तोडून मध्येच म्हटलं, कळलं कळलं, अपर्णाने ते सगळं सांगितलं. सकाळी कॉमर्स क्लासला जातोस, दुपारी बँकेत जातोस, संध्याकाळी लॉ कॉलेजला जातोस, दुपारी रात्रभर अभ्यास करीत असतोस. काय रे हे बेजबाबदार वागणे? अरे लग्न केलंयस ना तू, मग संसार रे कुणी करायचा? हे बघ, उद्याच्या उद्या रजा घेऊन जा आणि आधी बायकोला घेऊन ये. अपर्णा आज जेवणाच्या टेबलाजवळ उभी राहून सगळं ऐकत होती. समोर खालच्या पायरीवर खाली मान घालून उभा राहिलेला देवदत्तचा चिडलेला चेहरा तिला स्पष्ट दिसत होता. तिला वाटले झटकन पुढे व्हावे आणि सत्य सांगून टाकावे. तिने 2 पावलं टाकली. तेवढ्यात भैयासाहेब मागील चौकात जाण्यासाठी वळले आणि जेवणघराच्या दाराकडे आले. देवदत्त तसाच पुढे झप झप निघून गेला. वैशाली रागानं निघून गेले हे त्यांच्या कानी गेलेलं नाही. तिचे वडील आजारी असल्याची तार आली म्हणून ती एकाएकी निघून गेली, अशाच समजुतीत ते अजून आहेत हे त्याच्या लक्षात आले. पुण्याहून आलेल्या पत्रासंबंधीही अजून त्यांना कुणी बोलले नाही हे त्याला कळून आले. तो खेळून उशिरा परत आला. तो आला तेव्हा भाऊसाहेब मोहनेंच्या गाडीतून निघाले होते. दादासाहेब मोहने त्यांचे अशील होते. त्याच्या प्रचंड इस्टेटी संबंधी कोर्टात दावा चालला होता. भाऊसाहेबाचा त्यांच्याशी दाट स्नेह होता. तो आत आला. चौकातून खालच्या मानेने संतपणे येताना अपर्णाने स्वयंपाकघरातून त्याला पाहिले. दर रविवारी सुटीचा दिवस म्हणून त्याला यायला थोडा उशीर होई, पण आज खूपच उशीर झाला होता. जाताना भैयासाहेबांचे बोलणे त्याला ऐकून घ्यावे लागले होते. तो चिडला होता.
त्यामुळे त्याला यायला उशीर झालेला पाहून तिचं मन अस्वस्थ झालं होतं. तो नित्याप्रमाणे ओसरीवर जेवणघराच्या दाराशी क्षणार्ध थांबला. ती चटकन स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने म्हटलं, चहा ठेवते. नको, प्रभाकरकडे गेलो होतो, तिथं चहा झालाय. आणि तो तसाच तडक वर गेला. ती तिथंच काहीशी थिजून उभी राहिली. मनाशी म्हणाली, आज या प्रश्नाचा निकाल लावलाच पाहिजे, नाहीतर हा गुंता असाच वाढत जाईल. थोड्या वेळानं आंघोळ करून तो वर गेला. कपडे करून खाली उतरला. दारात उभं राहून त्याने म्हटलं, विनी, मी युनिव्हर्सिटीकडे जाऊन येतो. आधी आत या. शिरा केलाय तो खा, दूध घ्या आणि मग जा. तिच्या स्वरात कठोरता होती. त्याने चमकून पाहिले, पण ती स्वयंपाकघरात निघून गेलेली होती. तो आत आला, बसला. तिनं शिऱ्याची प्लेट आणून ठेवली. शिरा एवढा नको, अर्धा काढून घ्या, भूक नाहीये. नसायला काय झालं, खाऊन टाका तेवढा. त्यानं निमूटपणे भराभरा प्लेट संपवली, दूध घेतलं आणि तो उठला. जाताना त्यानं म्हटलं, मला यायला उशीर होईल. आणि तो निघून गेला. ती आपल्या कामात गुंतली, पण तिचं मन दुखावलं होतं. हा राग कुणावर? माझ्यावर? या घरात आल्यापासून सगळ्यांचे राग लोभ झेलीत आले. पडतील त्या जबाबदाऱ्या पेलल्या, पार पाडल्या. या घरची विशिष्ट शिस्त कधी मोडली नाही. गोरीमा कडक शिस्तीच्या. अपर्णे, अगं तुला जमणार नाही म्हणतेस म्हणजे काय? कुठचीही जबाबदारी अंगावर घेऊन करीत गेलं की आपोआप जमत जातं. जबाबदारी पेलायची सवय लागली की आपोआप शहाणपण येतं. भैयासाहेबांनी म्हणावं, सून मोठी धोरणी आहे, समजून सगळं करते. इथली धोरणं सांभाळायची म्हणजे तारेवरची कसरत. लग्नाला 5 वर्षे झाली. त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली. 5 दाम्पत्ये जेवायला होती. संध्याकाळी तीर्थप्रसाद, कॉफी पान, फराळ सगळं थाटात झालं. रात्री यांनी नोटांचे एक बंडल आपल्या हाती दिले. आपण आश्चर्यचकित होऊन विचारलं, एवढे हे पैसे माझ्याकडे कशाला? घरचा कारभार चालवायला. मी घरातल्या व्यवहारात कधी लक्ष घालीत नाही, हे तुला आता माहीत झालं असेलच. गोरीमाच्या सल्ल्याने हा कारभार तुला चालवायचा आहे. काही वर्षांनी हलके हलके ही जबाबदारी तुझ्याकडे येणार आहे. पण मला हा कारभार तू चालवशील याची मला खात्री आहे. योग्य तेच तू करशील. खात्री आहे, योग्य तेच करशील, हे शब्द माणसाला भूल आणणारे, त्याला वश करणारे आहेत. आतापर्यंत या घराचा कारभार आपण करीत आलो. हर तऱ्हेच्या जबाबदाऱ्या यथाशक्ती पार पाडीत आलो. पण आता हा निर्माण झालेला नवा प्रश्न अगदीच अनपेक्षित. या जबाबदारीचं स्वरूप वेगळं आहे. पण काहीही असलं तरी निकाल हा लावलाच पाहिजे. दुपारी देवदत्त आला तेव्हा भैयासाहेब जेवून आपल्या खोलीत वामकुक्षी घेत पडले होते. गोरीमा स्वयंपाकघरात जेवायला बसली होती. अपर्णाने टेबलावर 2 ताटे मांडून ठेवली. त्याची वाट पाहत राहिली. तो आला, त्याच्याबरोबर तीही जेवली. दोघांची जेवणे झाली. तो उठला तसे तिने सहजगत्या विचारावे तशा स्वरात विचारले, भाऊजी, आता लगेच बाहेर जाणार का? नाही, 3 वाजता प्रभाकर बोलवायला येणार आहे, तेव्हा जाईल. तिने जेवण घरातलं सगळं आवरलं. स्वयंपाकीण निघून गेली. ती वर देवदत्तच्या खोलीकडे गेली. तो रस्त्याच्या खिडकीशी आरामखुर्चीत पुस्तक वाचित पडला होता. तिने दारातून म्हटले, भाऊजी, येऊ का आत? त्याने पुस्तक मिटले आणि तो चटकन उठून उभा राहिला. हो, या ना. आत येत तिने म्हटले, तुमच्या अभ्यासात व्यत्यय नाही ना आणला? ती खुर्चीवर बसली आणि म्हणाली, बसा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. कशाबद्दल? तुम्ही नमू वंसंचं आणि रघुअण्णांचं पत्र वाचलत ना? हो, वाचलं.
मग तुम्ही काय करायचं ठरवलंयत? कशाचं काय ठरवायचं आहे? आलेल्या पत्राच्या बाबतीत. भाऊसाहेबांनी पत्र वाचलं? हो. काय म्हणाले ते? त्यांची दोघांची इच्छा असली तर त्यांना वेगळं बिऱ्हाड करू दे, माझी काही हरकत नाही. गोरीमा काय म्हणाली? तेच, तुमच्या दोघांच्या इच्छेला त्यांचा विरोध नाही. भैयासाहेबांना पत्र आल्याचं माहीत नाही का? त्यांना आतापर्यंत सांगितलं नव्हतं, पण मघा जेवताना मानी त्यांच्या कानी घातलं. ते काय म्हणाले? दुसरं काय म्हणणार? तुम्हा दोघांचा संसार नीट चालावा हीच त्यांची इच्छा आहे. ठीक, आणि तुमचा काय सल्ला आहे? त्याची ही बोलण्याची तऱ्हा पाहून तिला चीड आली, पण आपल्या स्वभावानुसार संयम राखून तिने किंचित तीव्र स्वरात म्हटले, भाऊजी, वकिलीची परीक्षा पास व्हायला अजून अवकाश आहे. त्याचे प्राथमिक धडे घेतो आहे. मला तो विषय उडवून लावणार असे पाहता तिने गंभीरपणे मध्येच म्हटले, आमचं सगळ्यांचं ठीक, पण निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. या वाड्यात वेगळं बिऱ्हाड नको असेल तर गावात वेगळं बिऱ्हाड करा, पण भलत्या अटीतटीला पडू नका. तुम्हा सगळ्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याची माझी तयारी आहे, पण वेगळं बिऱ्हाड करण्याचे कारण काय? केवळ ती म्हणते म्हणून? तिच्या लहरी खातर? भाऊजी, तुम्ही? विनी, या घरात किती वर्षे तुम्ही संसार करीत आहात? तुमचा इथे किती छळ झाला, किती कोंडमारा झाला? या घराने तुमच्या इच्छा मारून टाकल्या काय? याच घरात राहून तुम्ही BA झालात, MA झालात, दोन्ही परीक्षेत क्लास मिळवलात. तुमच्याकडे येणाऱ्या मुलींना तुम्ही ट्युशन देता, गाईड करता. दुपारच्या फुरसतीच्या वेळी तुमचा हा उद्योग चालतो. घराचा सगळा कारभार अगदी स्वतंत्रपणे तुम्ही चालवता. भाऊजी, आता काळ बदललाय. आता विनी, 6 वर्षे इथे मालती वहिनी होत्या. वसंतदादाची बदली होऊन 2च वर्षे झाली आहेत. विनी, काळ नेहमी बदलत राहील, पण कुटुंबातले संस्कार? भाऊजी, विनी, तिचे विचार स्वैर आहेत, एकतर्फी आहेत. दुसऱ्याची बाजू, त्याचे विचार ती लक्षातच घेत नाही. फक्त मीलाच ती जाणते. केवळ मीच. माझ्याच मताप्रमाणे, माझ्याच मनाप्रमाणे दुसऱ्याने चाललं पाहिजे. मी दुसऱ्याला डॉमिनेट करीत जाईन, पण दुसऱ्याचं डॉमिनेशन सहन करणार नाही. कोण हे सहन करील? विनी, मी स्पष्ट सांगतो, मला हे चालणार नाही. घराण्याची अब्रू, प्रतिष्ठा राखण्यासाठी तिच्या इच्छेखातर वेगळा संसार मांडून जन्मभर संसाराचे नाटक करीत राहणे मला जमणार नाही, शक्य होणार नाही. कुणाच्याही हातचं बाहुलं होऊन मी राहणार नाही. अशा संसारात कुणाला सुख आहे? मला, तिला, तुम्हा सगळ्यांना? विनी, जिथे विचारातच मूलतः फरक आहे, विचारच परस्पर विरोधी आहेत, तिथे जुळणार कसं, पटणार कसं? त्या दिवशी ती इथून वादावादी करून आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा दिमाग दाखवीत बिनदिक्कत निघून गेली. त्याच दिवशी मी तिचा विचार सोडून दिला आहे. तिकडे गेल्यावर कदाचित आपल्या अतिरेकी वागण्याची तिला जाणीव होईल असं वाटत होतं, पण तिच्या आईचे पत्र वाचल्यावर या प्रकरणावर मी पूर्ण पडदा टाकला आहे. माझ्यापुरता हा विषय बंद झाला. तो संतापला आहे हे त्याच्या लालबुंद चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते, पण आपला क्रोध आवरून तो निर्धारपूर्वक बोलत होता. अपर्णा त्याचे बोलणे निमूटपणे पण लक्षपूर्वक ऐकत होती. त्याला समजावण्याचा प्रश्नच आता उरला नव्हता. काही न बोलता ती उठली आणि हलके हलके बाहेर पडली. आपल्या खोलीकडे वळता वळता तिने सहज मागे वळून बघितले. तो आरामखुर्चीत मागे टेकून डोळ्यावर डावा हात आडवा धरून पडला होता. त्याने वाचायला घेतलेले पुस्तक खुर्चीच्या बाजूला जमिनीवर वाकडे तिकडे होऊन पडले होते. तिचे मन गलबलले. ती तशीच आपल्या खोलीत जाऊन कॉटवर बसली.
ज्याला मुलापेक्षाही जास्त मायेनं आपण वाढवलं, हौसेनं ज्याचं लग्न जमवलं, घरातली ही मोठी जबाबदारी आपण उत्कृष्टपणे पार पाडली, या अभिमानाने आपलं मन फुलून गेलं होतं. पण सपशेल अपयश आलं. आता सगळ्यांचे बोल. कुणी उघड बोलणार नाही, पण अबोल बोलत जास्त मर्मभेदी असतात, मनाला कुरतडीत राहतात. तिचे मन खचले. यात दोष कुणाचाच नाही. संसार हे नाटक नाही. सूर जमवून घ्यावे लागतात. हो, पण कुणी जमवून घ्यायचे? प्रकरण 9 इथेच संपलं. आता लगेच आपण प्रकरण 10 ऐकणार आहोत. सलवार कमीज घातलेली वैशाली हातात पुस्तके घेऊन दाराबाहेर पडली. बाहेर फाटकातच तिला मालतीबाई आणि विद्याताई भेटल्या. महिला मंडळात जाण्यासाठी त्या मंगलाबाईंना बोलवायला आल्या होत्या. मालतीबाईंनी म्हटले, काय ग वैशाली, बाहेर निघालीस का? हो, युनिव्हर्सिटीत चालले. म्हणजे अजून तू? पण त्यांचं बोलणं न ऐकल्यासारखं करून ती झपझप पुढं निघून गेली. विद्याताईंनी म्हटले, मला तरी रोज ती आमच्या दारावरून जाताना दिसते. दोघी मंगलाबाईंच्या घरात शिरल्या. मंगलाबाईंनी म्हटले, या ना, मी तयार आहे, पण मीटिंगला अजून बराच अवकाश आहे. आपण चहा घेऊन मग जाऊया. या ना आत. मंगलाबाईंच्या पाठोपाठ दोघी स्वयंपाकघरात गेल्या. गप्पा सुरू झाल्या. मालतीबाईंनी म्हटले, मंगलाताई, वैशाली फाटकात भेटली, युनिव्हर्सिटीत चालले म्हणाली. म्हणजे इंदूरला अजून गेली नाही का? नाही, मी तिला पाठवली नाही, मंगलाबाईंनी म्हटले. अगं बाई, का पाठवली नाही? विद्याताईंनी म्हटले, काय झालं हो, काही विशेष? दोघींच्या प्रश्नात कमालीचं कुतूहल होतं. मंगलाबाईंनी म्हटले, अहो, ती माणसं का म्हणायची, जुन्या बुरसटलेल्या विचारांची. मुलीला घरात तुम्ही कोंडून ठेवलीत? कोंडून? अगं बाई, काय म्हणता काय तुम्ही मंगलाबाई? कोंडून म्हणजे तशी कोंडून लॉक करून नव्हे हो, पण त्या घरचे नियम आपल्या इथल्या मुलींना अगदी जाचक व्हावे तसे आहेत. अहो, मैत्रिणीच्या घरी तिला मोकळेपणी जाता येत नाही. गेली तर संध्याकाळच्या आत परत यायला हवं असा तिथला कडक नियम आहे. सासू सासऱ्याच्या हुकुमाप्रमाणे चाललं पाहिजे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे काहीही करायला मिळणार नाही. अशा परिस्थितीत कुठची मुलगी तिथे राहील आणि हे सगळं सहन करील? आमच्या इथलं वातावरण तुम्ही तुमच्या नजरेनं पाहत आहात. हो, पाहतो आहोत ना. तुमच्या जावयाने वेगळं बिराड करावं म्हणजे प्रश्न मिटला. नाही विद्याताई, त्यांच्याकडे असा प्रश्न मिटत नाही बरं. अहो, तो दुसऱ्या गावी नोकरीला होता, पण लग्न होता त्याने इंदूरला बदली करून घेतली. ते का? बदली का करून घेतली? कारण मुलगी सासरी आली की तिने आधी कुटुंबात नांदलं पाहिजे, अशी त्या लोकांची विचारसरणी आहे. अगं बाई, खरं की काय? जे घडलं त्यावरून तुम्हीच काय ते ठरवा. अहो, वैशूने त्याला सांगितलं की बदली करून घेतलीत ना, ठीक आहे, आपण गावात वेगळं बिऱ्हाड करूया. मग नवऱ्यानं ते साफ नाकारलं. ते का? गावात वेगळं बिऱ्हाड केलं तर त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा पार धुळीला मिळते म्हणे. आता काळ बदललाय हे त्या लोकांच्या गावीही नाही. आपल्या इकडे लग्न झालं की मुले वेगळं बिऱ्हाड गावातल्या गावात नाही का करत? करतात ना. मग आता तुम्हीच सांगा, आजची शिकलेली आधुनिक विचारांची कुठली मुलगी हे सहन करील आणि मन मारून तिथे राहील? स्त्रीला व्यक्ती स्वातंत्र्य मिळावं म्हणून आम्ही स्त्रिया धडपडतो आहोत, प्रयत्न करत आहोत. खरं आहे, ही कल्पना नव्हती हो आम्हाला. लग्नात त्या लोकांनी किती सढळ हाताने खर्च केला, किती समजूतदारपणे वागत होती. मानपान कशाचीही अपेक्षा ठेवली नव्हती. त्यांची श्रीमंती आणि खानदानी कशी उठून दिसत होती. विद्याताईंनी म्हटले, हो ना, आणि नवरा मुलगा कसा हसतमुख देखणा. विद्याताई, नुसता दिसण्यात देखणा काय करायचा? आचार विचारात देखणेपणा नको का? अहो,
तो घरातल्या मंडळींच्या विचाराने वागणारा, त्यांच्या तंत्राने चालणारा आहे. त्याला स्वतःचं असं ठाम मत नको का? हवं ना. वैशालीने त्याला स्पष्ट सांगितलंय की तुम्ही बदली तरी रद्द करून घ्या, नाहीतर गावात वेगळं बिऱ्हाड करा. यात काय गैर सांगितलं हो? बरोबर सांगितलं तिनं. यात गैर काहीच नाही. पण त्याने तिरसटपणे ठणकावून सांगितलं की मी यापैकी काहीही करणार नाही. तुला याच घरात एकत्र राहावं लागेल. राहायचं असेल तर राहा, नाहीतर खुशाल चालती हो. अगं बाई, म्हणजे तिकडचा भाग अजून इतक्या जुन्या विचारांचा आहे? मग आता? आता काय? गेल्या महिन्यात त्यांचे मध्यस्थी आले होते. त्यांना मी स्पष्ट सांगितलं की आमच्या या 2 अटींपैकी कुठचीही एक अट पूर्ण झाल्याशिवाय मी माझ्या मुलीला पाठवणार नाही. मालतीबाईंनी म्हटले, मंगलाताई, तुम्ही शक्यतो तडजोडीने प्रयत्न करून बघावेत. तुम्ही, मंगलाबाईंनी मध्येच म्हटले, यात तड आणि जोड आता कसली हो शिल्लक उरले? अहो, नाही म्हटलं तरी आपली पडली मुलीची बाजू. मंगलाबाईंनी ताडकन म्हटले, मालतीबाई, आमच्या मुलीत काय कमी आहे? ती मुलासारखी मुला इतकीच शिकलेली आहे. स्वतंत्रपणे कमावते आहे. सगळ्या क्षेत्रात समर्थपणे संचार करते आहे. मग मुला इतकंच, मुलासारखंच तिलाही व्यक्ती स्वातंत्र्य मिळायला नको का? मुला मुलीत भेद मानत नाहीत, तर मग आपली मुलीची बाजू असा पडखाऊपणा का करता? विद्याताईंनी म्हटले, मंगलाबाई, तुमचं म्हणणं वादापुरतं खरं आहे, पण ते अतिरेकी आहे. जाऊ दे, हा विषय न संपणारा आहे. खरं तर हा महत्वाचा विषय एकाच मापाने मोजण्यासारखा नाही. याच्या दोन्ही बाजू नीट समजावून घेतल्या पाहिजेत. तुमचे मिस्टर वकील आहेत, तेव्हा प्रत्येक केसची दोन्ही बाजूने छाननी. मालतीबाईंनी मध्येच म्हटले, मी हा विषय आपल्या महिला मंडळात पुढील महिन्यासाठी चर्चेसाठी ठेवणार आहे. त्यावेळी सर्वांची अनुमती असली तर वैशाली आपले अनुभव सांगेल. वा, छानच होईल. युनिव्हर्सिटी लायब्ररीतून वैशाली आणि तिच्या मैत्रिणी बाहेर पडल्या. तिच्या वर्गातल्या जुन्या तिघी मैत्रिणी होत्या. त्यांनीही एमएला तिच्यासारखाच इंग्लिश विषय घेतला होता. दुसऱ्या कॉलेजमधल्या तोच विषय घेतलेल्या आणखी दोघी त्यांच्या ग्रुपमध्ये येऊन मिसळल्या. 6 जणी फाटकातून बाहेर पडल्या. सरोजने म्हटलं, अगं, आता सगळ्या आमच्याच बंगल्यावर चला ना. मस्तपैकी चहा घेऊन मलाही गावात यायचं आहे. थोडं शॉपिंग करायचं आहे. सगळ्या जणी रस्ता ओलांडून समोर असलेल्या तिच्या बंगल्यात गेल्या. बाहेरच्या ऐसपैस वरांड्यात खुर्च्यात आरामात बसल्या. पलीकडच्या कॅन्टीनमध्ये चहा बटाट्या वड्याची ऑर्डर देऊन सरोज पाठोपाठ आली. वैशालीने विचारलं, काय ग, कॅन्टीनमध्ये ऑर्डर देऊन आलीस? घरात कुणी नाही वाटतं? आहे तर. तो बघ, झाडाखाली टायगर घर राखीत बसलाय. पप्पा गेलेत युनिव्हर्सिटीत मीटिंगला, मम्मी गेले गावात आंटीकडे. दोघी पिक्चरला जाणार होत्या. स्वयंपाकाची बाई येते 6ला. मग गप्पा सुरू झाल्या. नयनाने म्हटले, वैशाली, अगं, तू एमएच्या टर्म्स इथेच भरल्यास? हो मग. नव्हे ग, एक्सक्यूज मी, पण मी जे ऐकलं ते खरं का ग? काय ऐकलंस तू? नयनेने हसून जरा चेष्टेने म्हटले, असं ऐकलं की की तू केम बॅक टू पॅव्हेलियन. येस, इट्स अ फॅक्ट. तिने बेफिकिरीने मान उडवून ठसक्यात सांगितलं. बॅक टू पॅव्हेलियन खरं, पण भोपळा ठेवून रिकामी बॅट हलवीत नाही हा. अगं, बेस्ट ओव्हर बाउंड्री मारून बॉल पार सीमा पार करून आले. ब्रेव हो. वा वा, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा अटकेपार लावून आली. अगं, आपल्या पुण्यातून माळव्यात गेलेला तो बाजीराव कोणता ग? पहिला, दुसरा की तिसरा? नयने, तुला ब्रिटिशांचा इतिहास माहीत आहे, पण आपल्या पुण्यातल्या पेशव्यांचा इतिहास परधार्जिणी आहेस. रंजनाने कुतूहलाने विचारले, म्हणजे काय झालं ग?
तिकडून भांडून निघून आलीस का? रंजने, शब्द नीट, योग्य, ॲप्रोप्रिएट वापर. अगं, संसार हे एक शब्दकोडं आहे, क्रॉसवर्ड पझल. शब्द टाकायला चुकला की सगळं बिनसलं. ठीक, पण या वैशालीचं काय बिनसलंय तिथे? छे, हिचं काहीच बिनसलं नाही. अगं, ही आपल्या नवऱ्याला अल्टिमेटम देऊन आले. अल्टिमेटम? कसलं ग? एक तर बदली रद्द करून घे, नाहीतर गावात वेगळं बिऱ्हाड कर. अगं, हा माणूस किती मूर्ख बघ. शहाणे नवरे लग्न होता धूर्तपणे बदली करून दूर जातात, पण हिच्या नवऱ्याने उलट केलं. असं म्हणून ही आली होय? ठीक. चहा पिता पिता वैशालीने आपल्या सासरचा वृत्तांत सांगितला. सगळ्यांनी एकमताने निर्णय दिला. खरंच बाई, अशा घरी कोण राहील ग? नयनाने म्हटले, वैशाली, तुझ्या निर्णयाचे कौतुक करायला हवे. कॉंग्रेट्स. काही झालं तरी मी माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड कुणालाही येऊ देणार नाही. रंजनाने म्हटलं, राईट यू आर. सगळ्यांचे चहा पिणे झाले. त्या निघाल्या. आपल्या घराच्या बसस्टॉपवर उतरण्यापूर्वी वैशालीने माधुरीला म्हटले, ठरल्याप्रमाणे मला उद्या तू बोलवायला ये. टायपिंग शॉर्टहँडचा क्लास मी पण जॉईन करणार आहे. बरोबरच जात जाऊ. वैशालीचे नवे जीवन सुरू झाले. नवे म्हणण्यापेक्षा लग्नापूर्वीचेच जीवन पुन्हा सुरू झाले. तिच्या सासरची माणसे फार कर्मठ आहेत, दुराग्रही आहेत. नवरा वडील माणसांच्या विचाराने वागणारा आणि त्यांच्या तंत्राने चालणारा आहे. आधुनिक तरुणाची धडाडी, स्वतंत्र विचार त्याच्यात नाही हे आता आसपास, गावात, परिचितात समजले. तेव्हा अशा परस्पर विरोधी विचारांच्या तरुण जोडप्यात तडजोड तरी कुणी कशी करायची आणि त्याचा उपयोग तरी काय? दिवस जात होते, महिने उलटत होते. काळ काही कुणासाठी थांबत नाही. वैशालीचे वागणे आता अधिक मोकळेपणाचे झाले होते. या प्रकरणात आपण आपल्या मनाप्रमाणे केलं, आपण जिंकलो असा अभिमान तिच्या मनात भरला होता. तिच्या मैत्रिणींचा ग्रुपही तिच्याच विचारांचा होता. क्लास, अभ्यास, लायब्ररी, सिनेमा, नाटक, गप्पा, ट्रिप्स, आउटिंग यात दिवस कसे जात होते ते तिला कळतही नव्हतं. आईचा धीटपणा, थोडा आगाऊपणा, निर्भीडपणा तिच्यात पूर्णपणे उतरला होता. नवऱ्याच्या आणि सासरच्या मंडळींच्या नाकावर टिचून कुणालाही न नमता, कुणाचीही पर्वा न करता आपण आलो याचा अहंकार तिच्यात नव्याने शिरला होता. तिच्या घरातले वातावरणही तिच्या या अहंकाराला पोषक होते. मंगलाबाई आपल्या महिला मंडळाच्या कामात अधिकाधिक गुंतत गेल्या होत्या. माय लेकी नित्य घराबाहेर, नाना आपली नोकरी आणि तिथून घर. वैशाली सासरहून निघून आल्यापासून आणि तिचा नवा दिनक्रम सुरू झाल्यापासून नाना अधिक अंतर्मुख झाले होते. जे चाललंय त्यात मुलीचे कल्याण नाही असे त्यांना वाटत होते. पण बायको पुढे त्यांचे काहीही चालत नव्हते. तरी सुद्धा मुलीच्या मायेच्या पोटी त्यांनी 2-3दा मंगलाबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला. पण दरवेळी त्या चिडून म्हणत, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काडीचंही व्यवहार ज्ञान नाही. सामोपचारानं घ्यायचं म्हणजे काय त्यांच्या दारी जाऊन त्यांच्या पाया पडायचं? तुम्ही त्यालाही तयार व्हाल. अगदीच शेळपट आहात, तुमच्यात काही पाणीच नाही. पण मी फार वेगळ्या विचारांची बाई आहे. अगं पण नको आणि बीड नको. त्यांनी आपल्या अटी नाही मान्य केल्या आणि ते सामोपचाराने नाही वागले तर माझी मुलगी शिकलेली आहे, आणखी शिकेल, नोकरी करील आणि तशीच वेळ आली तर पुढे काय करायचं ते मी आणि माझी मुलगी बघून घेऊ. तुम्ही आता यात मुळीच पडू नका. नाना स्वस्थ बसले, विषण्ण झाले. एक दिवस बायको घरी नाही आणि सुदैवाने मुलगी घरी आहे असं पाहून त्यांनी म्हटलं, वैशाली, तुझ्या आईचे म्हणणे जाऊ दे, पण तू आता मोठी झाली आहेस. स्वतंत्रपणे विचार करण्याची समज तुझ्यात आली आहे. तू आपल्या पुढील आयुष्याचा नीट विचार कर. नीट विचार करायचा म्हणजे काय करायचं नाना? त्या लोकांचा छळ सहन करीत आपलं मन मारून तिथेच का राहायचं? नाना,
ती माणसं किती जुनाट विचारांची आणि दुराग्रही स्वभावाची आहेत याचा रघु अण्णांना तरी काय अनुभव हो. निदान तुमचा जावई तरी स्वतंत्र बुद्धीने वागणारा हवा होता. पण नाना, आपल्या अटी पूर्ण झाल्याशिवाय मी मुळीच जाणार नाही. आणि ती तिथून निघून गेली. प्रकरण 10 इथेच संपले. ना ऐल ना पैल या कादंबरीचे प्रकरण 9 व प्रकरण 10 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कालच्या भागाच्या शेवटी मला एक कमेंट आली होती की रोज एक प्रकरण वाचले तरी चालेल, परंतु रोज तुमची कादंबरी येऊ दे. परंतु माझे 2 चॅनल असल्यामुळे मला ते शक्य होईल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा ते रोज वाचण्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्या वेळेला मी सलग वाचेन त्यावेळेला 2 प्रकरणं मात्र एकत्र वाचेन, हे नक्की. समजा 3 दिवस सलग सुद्धा मला वाचायला जमलं तरी सुद्धा मी वाचेन, असं मी काहीही ठरवलेलं नाही की एका दिवसाआडच वाचायचं. परंतु माझ्या बाकीच्या शेड्यूलमुळे, घरातलं काम आणि माझे 2 चॅनल यामुळे मला ते बऱ्याच वेळा कठीण होऊन बसतं. कारण हे वाचल्यानंतर पुन्हा एडिटिंगमध्ये जास्त म्हणजे किमान 3-4 तास जातात. त्यामुळे हे शक्य होईल असं मला वाटत नाही. आणि रोज 2 भाग एकत्र वाचण्याऐवजी रोज 1 भाग वाचायचा म्हटलं तरी प्रत्येक भाग एडिट करायला सुद्धा तसा वेळ जातोच जातो. त्यामुळे मी प्रयत्न करेन. मी असं नाही म्हणणार की मी सलग वाचणार नाही. जेव्हा ज्या ज्या वेळेला मला जमेल तसं तसं मी सलग सुद्धा हे भाग तुम्हाला वाचून दाखवेन. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.